नंदी गावातील नदीकाठी रघु नावाचा एक गरीब आणि प्रामाणिक कोळी राहत होता. त्याची नाव खूप जुनी आणि मोडकळीस आलेली होती. रघुला रोज खूप कष्ट करूनही जाळ्यात मासे मिळत नसत. यामुळे गावातील मोहन आणि बशीर नावाचे दोन श्रीमंत कोळी नेहमी त्याचा आणि त्याच्या गरिबीचा मजाक उडवायचे. ते त्याला म्हणायचे, तुझ्या नशिबात गरिबीच लिहिली आहे, तुझ्या घरात ना मूल आहे ना नावेत मासे. हे ऐकून रघु खूप दुःखी व्हायचा. रघुची पत्नी कमला खूप समजूतदार होती, पण सततच्या गरिबीमुळे तीही थकली होती. घरात अनेकदा खायला अन्न नसायचे आणि लोक तिला वांझ म्हणून हिणवायचे. रघु तिला धीर द्यायचा की जरी त्यांच्याकडे मूल नसले तरी कमला हीच त्याच्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. एक दिवस नदीत रघुचे मासे पकडण्याचे जाळे फाटते, ज्यामुळे तो पूर्णपणे निराश होतो. पण कमला त्याला धीर देऊन दोघांनी मिळून ते जाळे शिवून घेतात. पुढच्या दिवशी रघु जंगलाच्या वाटेने नदीच्या एका दुसऱ्या किनाऱ्यावर जातो. तिथे देवाची प्रार्थना करून जाळे टाकल्यावर त्याला खूप सारे मासे मिळतात. आनंदाने तो ते मासे विकायला बाजारात नेतो. पण तिथेही मोहन आणि बशीर त्याला त्रास देतात. ते बाजारातील ग्राहकांना सांगतात की रघुचे मासे घाण आहेत, ते खाऊन तुम्ही आजारी पडाल. यामुळे घाबरून एकही ग्राहक रघुचे मासे खरेदी करत नाही आणि रघुला निराश होऊन सर्व मासे घेऊन परत यावे लागते. रघु पुन्हा जंगलातील नदीकाठी मासे पकडण्यास जातो. पण दिवसभर कष्ट करूनही त्याच्या जाळ्यात फक्त 2 लहान मासे येतात. तो निराश होऊन घरी परतत असताना वाटेत त्याला पांढऱ्या केसांची फाटकी साडी नेसलेली एक म्हातारी भेटते. ती रघुला त्याचे नाव घेऊन हाक मारते, ज्यामुळे रघु आश्चर्यचकित होतो. ती म्हातारी रघुची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे ते 2 छोटे मासे मागते. रघु स्वतः भुकेला असूनही मोठ्या मनाने आणि प्रामाणिकपणे ते दोन्ही मासे त्या म्हातारीला देऊन टाकतो. ती म्हातारी त्याचे नाव लक्ष्मी असल्याचे सांगते आणि म्हणते, तुझा हा प्रामाणिकपणा आणि चांगला स्वभाव तुला नक्कीच यश देईल. घर चालवणे कठीण झाल्यामुळे रघु गावातील मुख्यांच्या मध्यस्थीने हरनाम शेठकडून 2 महिन्यांसाठी बिनव्याजी पैसे उधार घेतो. पण या 2 महिन्यांतही रघुला पुरेसे मासे मिळत नाहीत आणि कर्ज फेडण्याची वेळ जवळ येते. तो पुन्हा त्या म्हातारीला शोधत जंगलात तिच्या कुटीत जातो. तिथे म्हातारी नसते, पण कुटीचा दरवाजा उघडा असतो आणि आत सोन्या चांदीचे दागिने आणि धनसंपत्ती भरलेली असते. रघु अत्यंत प्रामाणिक असल्याने तो त्या धनातील एका पैशालाही हात लावत नाही आणि म्हातारीची वाट पाहून संध्याकाळी तसाच घरी परत येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रघु आणि कमला घराचा दरवाजा उघडतात तेव्हा त्यांना त्यांच्या दारासमोर सोन्या चांदीने भरलेली तीच तिजोरी दिसते, जी रघुने म्हातारीच्या कुटीत पाहिली होती. आश्चर्याने रघु कमलाला घेऊन पुन्हा जंगलात त्या कुटीच्या ठिकाणी जातो. पण तिथे आता कोणतीही कुटी किंवा घर नसते. तात्पर्य वजा रघु आणि कमलाला समजते की ती म्हातारी दुसरी कोणी नसून रघुच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्यासाठी आलेली देवी लक्ष्मी होती. रघुच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ देवाने त्याला दिले होते. त्यानंतर ते दोघे देवाचे आभार मानून आनंदाने राहू लागतात.